हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. नेहमीप्रमाणे संडे रुटीन सुरू आहे, लंचची तयारी करतोय आणि आज आहे मदर्स डे. खरं तर आईसाठी किंवा आईचा असा एक कुठला दिवस खास नसतो, खरं तर सगळेच दिवस खास असतात. पण हल्ली हे सगळे डेज सेलिब्रेट केले जातात. सो आमच्या सगळ्यांतर्फे सगळ्या लवली मॉम्सना हॅपी मदर्स डे. मी सुद्धा आईला विश करणार आहे. खरं तर आमचं सासू सुनेचं नातं आहे, पण जरी सासू सुनेचं नातं असलं तरी जेव्हा प्रत्येक मुलगी ही लग्न करून सून म्हणून सासरी येते, आपसुकच आई मुलीचं नातं हे तयार होतं आणि त्या नात्यानेच हॅपी मदर्स डे. आणि माझ्याकडून सुद्धा ज्या जुन्या आया आहेत, ज्या नवीन आया आहेत, त्या सगळ्या आयांना हॅपी मदर्स डे. आणि अंकिताने सांगितलं ते खरंच आहे की एक दिवस असला आईचा नसतो कधीच, सगळेच दिवस तिथे असतात, कारण आई शिवाय बाकी सगळंच अपूर्ण असतं. त्यामुळे ह्या दिवसाच्या खरंच आम्हा सगळ्या म्हणजे आमच्या पुष्कर अंकिता चॅनलकडनं तुम्हा सगळ्या आयांना खूप खूप शुभेच्छा. आणि लंचसाठी आज आम्ही आई स्पेशल दाल खिचडी केली आहे, कारण आई मस्त दाल खिचडी बनवते. सो आई एकीकडे ते करते, त्याच्याबरोबर जरा कच्चा कांदा दही आहे, एकीकडे ते मी चिरते. सो आई तू दाल खिचडी कशी बनवते असं थोडक्यात त्यांना तू सांग. आई खिचडी छान करते, मोठे पण आहे यांचा. पण कसं आहे ना, आपण खिचडी आता आपण बरेच प्रकार बघितले आपल्या चॅनलवरती की खिचडी आम्ही कशी करतो. पण ही दाल खिचडी हा एक माझा आवडता प्रकार आणि माझा आवडता आहे म्हणून मी सगळ्यांना खाऊ घालते, म्हणून सगळ्यांचा पण आता आवडता प्रकार झालाय. काही नाही, अगदी सोपी गोष्ट आहे की आपण जे वरण लावतो म्हणजे डाळ लावतो शिजत, ती छान डाळ शिजवून घ्यायची. तुरीची मुगाची आमच्याकडे एकत्र असते. ती डाळ शिजवल्यानंतर भात वेगळा शिजवून घ्यायचा आणि वरण छान फोडणीला टाकायचं. मग त्याच्यात आपल्या आवडीप्रमाणे लसूण टाकला तरी चालतो, हिरवी मिरची टाकली तरी चालते, कढीपत्ता वगैरे सगळं टाकून छान फोडणी करायची. आता आज मी लसूण वगैरे काही टाकला नाहीये आणि फोडणी करून डाळ त्याच्यात टाकायची आणि सैलसर असं वरण करून घ्यायचं आधी. आणि ते वरण छान तयार झालं की त्याच्यात मग मसाला, जो आपला मालवणी मसाला असतो, तिखट असतं, कोणाला गोडा मसाल्याची चव आवडत असते तर त्याप्रमाणे ते मसाले टाकायचे, मीठ टाकायचं आणि छान ते वरण असं उकळू द्यायचं. आणि त्या वरणाला उकळी आली की आपला जो भात आपण शिजवलेला असतो कुकरमध्ये तो छान मोकळा करायचा आणि तो त्याच्यात ऍड करायचा. त्याच्यावरती वरून छान कोथिंबीर वगैरे टाकायची आणि ते मिक्स करायचं व्यवस्थित आणि छान अशी एक उकळी आणून द्यायची की आपली दाल खिचडी तयार. तर अशी आजची आई स्पेशल दाल खिचडी आता आम्ही एन्जॉय करणार आहोत. मस्त पटकन लंच करून घेतो. दाल खिचडी इथे तयार आहे. कांदा टोमॅटो सुद्धा माझं चॉप करून झालंय आणि जेवायला बसायच्या आधी अजून एक गोष्ट मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. मी कम्युनिटी पोस्ट सुद्धा त्यावरती टाकलेली आहे की आज या मदर्स डेच्या दिवशी आपल्या पुष्कर अंकिता व्लॉग्स या चॅनलचे 3000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले आणि अजून एक माइलस्टोन खरं तर पार केलेला आहे. आणि खूप छान वाटतंय. 100, 500, 1000, 2000 आणि 3000 पर्यंतचा हा प्रवास आज आपण सगळ्यांनी कंप्लीट केलेला आहे. आणि तुमचं हे प्रेम, तुमचा सपोर्ट, तुमचं ॲप्रिसिएशन यापुढेही मला असंच गरजेचं आहे. आणि त्याचंसुद्धा थोडंसं छोटंसं असं सेलिब्रेशन आम्ही संध्याकाळी करणार आहोतच. सो आज मदर्स डे आणि 3000 सबस्क्रायबर्स असा एक मस्त हॅपी डे आहे आमच्यासाठी. आणि हो, आईशी रिलेटेड म्हणजे मी आणि माझ्या सासूबाईंनी एकत्र केलेले व्लॉग्स किंवा मी माझ्या हेमांगी आईवरती सुद्धा एक व्लॉग शूट केला होता की माझी आई व्लॉग्समध्ये का दिसत नाही. सो मदर्स डे स्पेशल असे आईशी रिलेटेड सगळ्या व्लॉग्सची लिंक आज मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. सो काही नवीन व्ह्युअर्स आहेत किंवा कधीतरी आपलं मिस होतात काही व्लॉग्स बघायचे. सो ते सगळे व्लॉग्स तुम्ही त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघू शकता. मस्त केलंयस हे. मस्त ना? हो, व्हॅनिला छान आईस्क्रीमचं केलंय. व्हॅनिला आईस्क्रीम चॉकलेट टाकलंस का? चॉकलेट ते हर्शीज आहे ना ते आणि ड्राय फ्रुट्स. मस्त. राहू तू पण खाणार आहेस का? येस. आई मी हे टाकू? थांब, हा टाक. मी सांगेन तेव्हा थांब. बस 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 बस. मस्त रे. हा बोल.
ठेव आणि आजीला देऊन होय. येऊया मदर्स डे. हे काचेच आहे. आणि मला पण देशील ना आजी हॅपी मदर्स डे. आता मी माझं बनवलं. तुला आईस्क्रीम बघ किती हवंय. होय. हळू. मस्त ना. आवडलं ना? सो दुपारी मस्त दाल खिचडी व्हॅनिला आईस्क्रीम खाऊन आम्ही आराम केला. संध्याकाळची वेळ आहे, चहा सुद्धा झालाय. आज इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून आम्ही ब्रेड बटर आणि चहा एन्जॉय केलाय. आणि आता बाकी पुढचं रुटीन आहे. आज खरं तर मदर्स डे आहे, त्याच्यामुळे आज आमच्या गप्पा सुद्धा सगळ्या त्याच्याच रिलेटेड चालू आहेत. आई पुष्करच्या लहानपणीच्या काही आठवणी किंवा एक अशा आमच्या गप्पा गोष्टी चालू आहेत. मला सुद्धा आज खूप आठवणी आल्यात. खरं तर आई म्हणून माझा प्रवास 2019ला सुरू झाला, जेव्हा राहू बॉर्न झाला. मूल व्हायच्या आधी आपल्या प्रत्येक मॉमचं एक वेगळं लाईफ सेट झालेलं असतं, पण जेव्हा मूल होतं त्यानंतर टोटली ड्रास्टिक चेंज आपल्या लाईफमध्ये होतो. ऑब्व्हियसली ती फेज मला सुद्धा नवीन होती. आपल्या प्रत्येक मॉमला ती फेज नवीनच असते. पण माझ्याबरोबर माझ्या सासूबाई होत्या, आई होती. आणि हेच आई जे आपण म्हणतो, तेव्हा आई ही एक्सपिरियन्स्ड मॉम होती आणि मी न्यू मॉम होते. त्याच्यामुळे आईला सगळ्याच गोष्टी माहिती होत्या आणि मग तिच्याकडनं मी सगळ्या गोष्टी हळूहळू त्या फेजमध्ये अडॅप्ट करत गेले. आणि जसजसं मूल आपलं मोठं होतं त्यानुसार सगळ्या गोष्टी ह्या बदलत असतात. जेव्हा माझा हा ॲज अ मॉम हा प्रवास सुरू झाला तेव्हा सुरुवातीला मला खूप दडपण होतं, कारण रिस्पॉन्सिबिलिटीज वाढलेल्या, त्याच्यानंतर रात्रीचं जागरण, तहानं बाळ होतं, त्याच्यामुळे त्याला हँडल कसं करायचं, कधीतरी आजारपण यायचं आणि रडायला लागायचा राहू. मला कळायचं नाही की तो का रडतोय किंवा पटकन ताप आलाय, खोकला येतोय, तो रडतोय, तर काय करायचं हे सगळंच नवीन होतं. त्याच्यामुळे सुरुवातीला हे दडपण होतं. पण आई माझ्या बरोबर होती आणि ती अनुभवी होती. सो ती मला सांगायची, अंकिता तू असं कर किंवा अंकिता हे कर, तो शांत होईल. त्याच्यामुळे आपसुकच त्या फेजमधनं मी गोष्टी शिकत खूप यूज टू व्हायला लागले. जसजसा मग राहू मोठा व्हायला लागला तसं त्याचं चालणं, बोलणं, जेवायला त्याची सुरुवात झाली. मग तेव्हा सुद्धा सुरुवातीला मला दडपण होतं की कसं भरवायचं किंवा त्याच्यासाठी मी कसं बनवू. हे सगळ्या गोष्टी सुरुवातीला दडपण हे प्रत्येक आईलाच येतं. पण त्यासुद्धा गोष्टी मी हळूहळू शिकत गेले. आणि नंतर जसजसा राहू आता मोठा व्हायला लागला तेव्हा नंतर एक मेन टप्पा आला, तो म्हणजे राहूचं स्कूल लाईफ. आणि ते एक खरं तर जास्त दडपण होतं, कारण इतकं 2-2.5 वर्षाचा होईपर्यंत राहू आमच्या बरोबर होता, मी, पुष्कर, आजी आजोबा. पण एकदम चेंज आणि दुसऱ्या जगात जायचं. सो तो ते कसं ॲडॅप्ट करेल, रडणार नाही ना, घाबरणार नाही ना, हे सुरुवातीला मला खूप टेन्शन होतं. आणि थोडंसं राहूच्या वेळेला असं होतं की राहू पॅन्डेमिकमध्ये बॉर्न झाला होता, त्याच्यामुळे तर त्याला अजिबातच माणसांची सवय नव्हती. सो सुरुवातीला मला हे खूप दडपण होतं. पण जसजसं मी त्याला पहिल्यांदा शाळेत सोडलं आणि मला कळायला लागलं की नाही राहू रडत नाहीये किंवा राहूला यूज टू झालंय, आपसुकच माझं ते दडपण कमी होत गेलं आणि मी त्या सगळ्या सिच्युएशनला यूज टू झाले. आपसुकच शाळा सुरू झाल्यानंतर अभ्यास आणि हा सुद्धा प्रवास सुरू होतं. मी सुद्धा त्या गोष्टीला नवीन होते की त्याच्याकडनं तो अभ्यास करून घ्यायचा. राहू तो करेल का, बरोबर करतोय का, किंवा मी त्याला बरोबर शिकवतेय ना, ह्या सगळ्याच गोष्टींचं दडपण हे सुरुवातीला मला आलंय. पण जसजशा गोष्टी मला कळायला लागलं नाही राहू छान अडॅप्ट करतोय किंवा राहू बरोबर करतोय, आपसुकच त्या सगळ्या गोष्टी माझ्या रिलीज होत गेल्या. आणि आता राहू 5 वर्षाचा झालाय, सिनियर KGला गेलाय. सो हा 5 वर्षापर्यंत मला एवढा अनुभव आहे. आणि आता थोडं त्याचं असं झालंय की आई मी करतो किंवा मी माझं सगळं करतो, असं या टप्प्यात तो आता आलाय. त्याच्यामुळे एक मूल जसजसं मोठं होत जातं तसं एक आई आणि त्याच्या नात्यामध्ये असं एक सुटवंगपणा येत जातो, तसं आता आमचं थोडंसं झालंय. पण तरी बॅक ऑफ द माइंड एक काळजी असते किंवा एक थोडंसं टेन्शन असतं की चांगल्या सवयी मी त्याला शिकवतेय किंवा चांगल्या गोष्टी त्याने केल्या पाहिजेत किंवा मी जे शिकवते ते प्रॉपर त्याने केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी बॅक ऑफ द माइंड असतात. पण जेव्हा मला त्याच्याकडनं रिस्पॉन्स येतो की नाही राहूला मी शिकवलेलं कळलंय किंवा राहू त्या गोष्टी बरोबर करतोय, त्याच्यामुळे आपसुकच माझं ते टेन्शन निघून जातं. आणि या प्रत्येक फेजमधनं प्रत्येक आई ही जात असते. माझ्या व्ह्युअर्स पैकी सुद्धा वेगवेगळ्या फेजेस मधल्या आया असतील, काही न्यू मॉम्स असतील, काही मॉम्सची मुलं आता प्रायमरी
सेकंडरीला असतील किंवा काही मॉम्सची मुलं कॉलेज लाईफमध्ये असतील, काही मॉम्सच्या मुलांची लग्न झालेली असतील, काही मॉम्स आज्या झालेल्या असतील. आमच्या घरातच एक उदाहरण आहे, आई माझ्या सासूबाई. आता ती आजी झाली आहे पण तरी पुष्करची ती आईच आहे आणि त्यांचं ते नातं तसंच आहे. सो मुलं कितीही मोठी झाली, मुलं वेगवेगळ्या फेजेसमध्ये जरी गेली तरी आई आणि मुलाचं नातं, आई आणि मुलीचं नातं हे कायम तसंच असतं. ते प्रेम, ती काळजी, तो बॉन्ड, आई म्हणून तिच्या जबाबदाऱ्या ह्या कायम तशाच असतात, कारण शेवटी आई ही आईच असते. तर मस्त घरातलं सगळं आवरून झालंय आणि आज जसं सकाळी सांगितलं की आपल्या चॅनलचे 3000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेत. मदर्स डे सुद्धा आहे आणि संडे सुद्धा आहे. सो डिनरसाठी आज आम्ही बाहेर चाललोत. नेमके पप्पा नाही आहेत कारण त्यांचं शूट चालू आहे, पण मी, पुष्कर, आई आणि राहू आम्ही आता जातो. आजी येते. राहू थांबा. हो आहे दे घे. इथेच राहू. चला. तर डिनरसाठी आज आम्ही गेलो होतो आमचं नेहमीचं फेवरेट रेस्टॉरंट प्रसाद फूड डिवाईन. आज थोडंसं वेटिंग होतं कारण मदर्स डे होता, पण एक साधारण 10-15 मिनटानंतर आमचा नंबर आला आणि आतमध्ये जाऊन मस्त आम्ही मेन्यू डिसाईड केला. स्टार्टर, ज्यूस, मेन कोर्समध्ये रोटी सब्जी असं फूड आम्ही ऑर्डर केलं होतं. आणि अशा प्रकारे मदर्स डे आणि आपल्या चॅनलचे 3000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाल्याच्या निमित्ताने मस्त डिनर आम्ही एन्जॉय केलं. आज हा व्लॉग इथेच थांबवतेय. भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. सी यू अगेन. Happy Mother's Day to all moms.